लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण एक नवीन मालिका सुरू करतो आहोत. सायकोलॉजिकल वेल बिईंग सिरीज. मानसिक आरोग्य सुधारणे हा या सिरीजचा हेतू आहे. आजचं जीवन धकाधकीचं आहे, ताणतणावाचं आहे, जबाबदाऱ्यांचं आहे आणि त्यामुळे माणसाची शारीरिक आणि मानसिक अवस्था, भावनिक अवस्था प्रचंड ताणामध्ये असते आणि त्यातून अनेक दुःखांचं सुरुवात होते. आजच्या आपण या सिरीज मध्ये जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये कृतज्ञतेचं महत्व काय आहे? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ग्रॅटिट्यूड? रिसिव्हिंग ग्रॅटिट्यूड, गिव्हिंग ग्रॅटिट्यूड, ॲप्रिसिएटिंग ग्रॅटिट्यूड याचा आपण विचार करणार आहोत. डाव्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेने, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मानवी जीवनामध्ये कृतज्ञतेचं महत्व स्पष्ट करणार एक चित्र प्रॉम्प्ट वर तयार केलेलं आहे. बघा, त्यामध्ये अनेक भावना आपल्याला दिसतील. त्या भावना तुम्हाला ज्या अनुभवता आल्या या चित्रामध्ये ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा, कळवा. लहानपणी इयत्ता दुसरीला असताना एक अशी खूप सुंदर कविता होती आणि त्या कवितेमध्ये मला असं जाणवलं की कृतज्ञता ओतप्रोत भरलेली आहे. निसर्गाबद्दलची कृतज्ञता, नैसर्गिक घटनाबद्दलची कृतज्ञता, हे जग चालविणाऱ्या जगन्नियत्याबद्दलची कृतज्ञता, या जगामध्ये बघायला मिळणाऱ्या सुंदर वस्तू आणि गोष्टींबद्दलची कृतज्ञता. हा कृतज्ञतेने ओतप्रोत भरलेली ही कविता आहे आणि त्या कवितेवरच आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तयार केलेलं एक सुंदर चित्र तुम्ही डाव्या बाजूला बघू शकता. आधी कविता बघूया आणि मग आपण कृतज्ञता म्हणजे काय, व्हॉट इज ग्रॅटिट्यूड, हाऊ टू एक्सपिरियन्स ग्रॅटिट्यूड अँड हाऊ to feel the effects, positive effects of gratitude in one's life, हे आपण बघणार आहोत. कविता फार सुरेख आहे, सोपी आहे, त्याला काही स्पष्टीकरणाची गरज नाही. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे, सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती, सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. कविता देवाला आव्हान करून सुरू होते आणि देवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून संपते. हे देवा, किती सुंदर आकाश निर्माण केलेलं आहे, अथांग आकाश आहे आणि त्या आकाशामध्ये सूर्य आहे. सकाळी कोवळी किरण, दुपारी उष्ण किरण, संध्याकाळी परत शांत. आणि परंतु या तिन्ही अवस्थेमध्ये तो सूर्य सुंदर प्रकाश देतो. तर त्यामुळे आमचं जीवन, आमची पृथ्वी, आमचं विश्व प्रकाशमान होतं. हे सकाळचं वर्णन आहे. रात्रीचं वर्णन दुसऱ्या कडव्यात केलेलं आहे. रात्रीच्या वेळेला आकाश
वेगळं पडतं, वेगळं दिसतं. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. रात्रीच्या वेळेला आकाशामध्ये दिसणार सुंदर सुंदर गोष्टी, चांदण्या, चंद्र आणि चांदण्या आणि चंद्राचा प्रकाश, सगळी देवाची किमया आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये ईश्वराने निर्माण केलेल्या पृथ्वीवरच्या इतर गोष्टींचं वर्णन आहे. सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. झाडे आहेत हिरवीगार, त्या झाडं आहेत म्हणून पाखरं आहेत, त्या झाडांवर फळं आहेत, फुलं आहेत, कीटक आहेत आणि त्यामुळे पाखरं आहेत. आणि पाखरं या सगळ्या निसर्गाचा आस्वाद घेताना गोड किलबिलाट करतात आहेत, गाणे गातात आहेत. शेवटचं कडवं, सुंदर वेलींची सुंदर ही फुले. सुंदर वेली आहेत, सुंदर फुले आहेत, त्या वेलींवर सुंदर लागलेली फुले आहेत. जशी वेलींवर लागलेली सुंदर फुले आहेत, तशीच हे देवा आम्ही तुझी मुले आहोत. जसं तू आकाशाला निर्माण केलं, चंद्र चांदण्यांना निर्माण केलं, सूर्याला निर्माण केलं, झाडांना निर्माण केलं, पाखरांना निर्माण केलं, वेलींना निर्माण केलं, फुलांना निर्माण केलं, तसं तू आम्हाला निर्माण केलेलं आहे. आणि या तुझ्या सुंदर विविध रंगी, विविध ढंगी निर्मितीबद्दल आणि या जगाबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आहोत. म्हणायला हे एक बडबड गीत आहे, परंतु या बडबड गीतामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या, घडणाऱ्या चांगल्या गोष्टींबद्दल, चांगल्या कार्याबद्दल धन्यवाद देणे, आभार मानणे आणि चांगल्या गोष्टीचं रसग्रहण करणे म्हणजे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड ही एक पॉझिटिव्ह फिलिंग आहे, सकारात्मक भावना आहे. त्यामध्ये चांगल्या गोष्टींवर फोकस केलेला आहे. ज्या गोष्टी तुमच्या जीवनात झाल्या, घडल्या, त्या तुमच्या प्रयत्नाने घडलेल्या असतील, तुमच्या स्वकीयांच्या एकत्रित प्रयत्नाने घडलेल्या असतील, त्या घडण्यासाठी तुम्हाला कोणी मदत केलेली असेल, त्या सगळ्यांबद्दल आपुलकीची भावना ठेवणं, त्यांच्या प्रती आभार मानणं आणि चांगल्या घडलेल्या गोष्टींचं ॲप्रिसिएशन करणं, रसग्रहण करणं म्हणजे ग्रॅटिट्यूड. जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी या सकारात्मक घडत नसतात. लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. देर आर बाउंड टू बी थॉर्न्स. कधी सुख आहे, कधी दुःख आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख हे जवासारखं छोट असतं आणि दुःख हे
पर्वतासारखं मोठं दिसतं, परंतु दुःख हे अवांछनीय आहे. ते आपल्याला परसेप्शननी मोठं दिसतं, म्हणून दुःखाला घाबरून जायचं नसतं. दुःखाला सामोरं जाण्यासाठी दुःखाला सामोरं जाण्यासाठी आणि सामोरं जाण्यासाठी शक्ती एकवटण्यासाठी जीवनात झालेल्या सकारात्मक अर्थपूर्ण गोष्टींची आठवण करणे, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, त्याचं रसग्रहण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी जीवनातल्या बघणार असाल, की माझ्या जीवनात हे नाही, माझ्या जीवनात ते नाही, माझ्या जीवनात ते नाही, कसं चालेल? तुमच्या जीवनात खरंच काही झालेलं नाही का? जीवन तुम्ही स्थिर बसून असलात तरी पण जीवन स्थिर नसतं. जीवन हा एक प्रवाह असतो. तुम्ही निर्बल होऊन हातपाय गाळून एका ठिकाणी बसून राहिला, डोक्याला हात ठेवून बसून राहिला, कपाळावर आठ्या ठेवून बसून राहिला म्हणून जीवन सुधारणार आहे का? नाही. जीवनातल्या समस्यांना धीरानं समोर जायला हवं. त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये झालेल्या चांगल्या गोष्टी या आठवायला हव्या, त्याची आठवण ठेवायला हवी, त्याची नोंद ठेवायला हवी, त्याची जाणीव ठेवायला हवी. माणूस कसा असतो? माणूस फार स्वार्थी असतो. कसा स्वार्थी असतो? त्याला जे पाहिजे ते मिळालं की तो ज्यांनी जे दिलं आहे त्याला तो विसरून जातो. असं करून चालणार नाही. तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे होती, तुम्ही ती मागितली, ती ईश्वरी शक्तीनी, देवानी, तुमच्या नातेवाईकांनी, तुमच्या आई वडिलांनी मेहनत करून तुम्हाला मिळवून दिलेली आहे, तर ते तुमचा हक्क आहे असं समजू नका. काही मुलं जे थोडीशी आपल्या आई वडिलांशी उद्दाम वागतात, ते असं म्हणतात आई वडिलांना, तुम्ही जन्म दिला ना आम्हाला, मग हे देणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही त्यात काय नवल केलं, त्याच्याबद्दल मी तुम्हाला कशाला थँक्यू म्हणायचं? अरे बाबांनो, त्यांनी तुमच्यासाठी कष्टाने जन्म दिला हे मान्य आहे, पण जन्म दिल्यानंतर त्यांनी जबाबदारी झटकलेली नाही. त्यांनी तुमचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. तुमच्यासाठी ते नोकरी करतात आहे, तुमच्यासाठी ते पैसे कमवून आणतात आहेत, तुम्हाला काय हवं नाही ते बघतात आहेत, ते देतात आहेत. ते देतात आहे म्हणून तुम्ही घेता आहात. त्यामुळे मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार व्यक्त करणं, त्याची नोंद करणे आणि नोंद सकारात्मक करणे हे फार महत्वाचं आहे. कृतज्ञता मानवी जीवनामध्ये कसं काम करते ते आपण बघणार आहोत. हाऊ डज ग्रॅटिट्यूड हेल्प ह्युमन बीइंग? जेव्हा तुम्ही कृतज्ञ होता, कृतज्ञ नाही. कृतज्ञ होणे म्हणजे कोणी काही आपल्यासाठी केलेलं आहे ते न मानणे म्हणजे कृतज्ञ होय. ज्या वेळेला तुम्ही कृतज्ञ होता त्यावेळेला तुम्ही स्वतःची प्रगती थांबवता, दुसऱ्यांची नाही. तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता म्हणजे तुम्ही चांगलेपणाची भावना व्यक्त करता. मनुष्य म्हणजे काय?
मनुष्य म्हणजे भावनांचा महासागर. मनुष्य म्हणजे भावनांचा महासागर. आणि त्या भावनांच्या महासागरामध्ये एक बेट आहे. ते बेट आहे बुद्धीचं. ज्या वेळेला भावनांच्या महासागराला भरती आणि ओहोटी येते, त्यावेळेला बुद्धी जी सर्वश्रेष्ठ आहे ती हेलकावे खायला लागते. आणि म्हणून सब्लिमेशन ऑफ इमोशन्स हे फार महत्वाचं आहे. भावनांचं उदात्तीकरण करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. भावनांचं उदात्तीकरण करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. यू हॅव टू रेग्युलेट युअर इमोशन्स. तुम्हाला तुमच्या भावनांना नियंत्रित करता आलं पाहिजे. भावनांचा विस्फोट होऊ देता कामा नये. चांगल्या भावना पुढे पुढे आणायच्या, वाईट भावना मागे मागे सरकवायच्या. हे रेग्युलेशनचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. ग्रॅटिट्यूडची भावना, सद्भावना, कृतज्ञतेची भावना हा एक्सरसाइज सोपा करते. तुमच्या भावनांना नियंत्रित करण्याचं काम ग्रॅटिट्यूड करते. तुम्ही काय करता? चांगल्या इमोशन्सला प्रायोरिटी देता, वाईट इमोशन्स बाजूला काढता, वाईट इमोशन्स विसरायचा प्रयत्न करता. नंबर 2, जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये ग्रॅटिट्यूडची भावना आणता, कृतज्ञतेची भावना आणता, त्यावेळेला तुम्ही यू एलिव्हेट युअर माइंडसेट. तुमचा मानसिक स्तर उंचावता आणि मनाला भक्कम खंबीर पाठिंबा मिळाला की मन अधिक वेगाने काम करायला लागतं. त्यामुळे जे मिळालेलं आहे, जे काम साध्य झालेलं आहे, जरी ते काम 50% साध्य झालेलं आहे, पण 50% काम साध्य झालेलं आहे हे ज्या वेळेला तुम्ही मनाला तुम्ही त्याचे संबोध संकेत पाठवता, त्यावेळेला तुमचा मानसिक स्तर उंचावता. एक अतिशय प्रसिद्ध सायकोलॉजीतलं उदाहरण आहे की अर्धा भरलेला ग्लास आहे, पाण्याने अर्धा भरलेला ग्लास. तो 2 प्रकारे सांगता येतो. द ग्लास इज हाफ फुल. आणि दुसऱ्या प्रकारे तो निगेटिव्हली सांगता येतो, द ग्लास इज हाफ एम्प्टी. आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी तडकाफडकी मिळत नसतात. त्याला स्ट्रगल पिरियड असतो, त्याला डेस्टिन टाइम असतो. तुमचा माइंडसेट एलिव्हेट करण्यासाठी जे तुमच्या पाशी आहे त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची, म्हणजे तुमचा माइंडसेट एलिव्हेट होतो. तिसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगल्या भावना, सद्भावना, अप्रिसिएशन, परोपकाराची भावना, मदतीची भावना व्यक्त करता, तेव्हा तुम्ही इतरांपासून स्वतःला तोडत नाही, इतरांशी जोडता. आणि जेव्हा तुम्ही एक बिंदू दुसऱ्या बिंदूशी जोडता, तेव्हा एक ह्युमन चेन तयार होते. आणि ज्या वेळेला ह्युमन चेन तयार होतं, त्यावेळेला एक मानसिक सॅटिस्फॅक्शन असतं की या कार्यामध्ये मी एकटा नाही, माझ्या बरोबर अनेक लोक आहेत, माझ्या पाठीशी आहेत. या कनेक्टेड चेन मध्ये मग एखादा माणूस किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादा जीव
फार छोटा असेल, उदाहरणार्थ रामाचा सेतू बांधताना एक खारीचं पिल्लू माती आपल्या पाठीवर गोळा करत होती आणि जाऊन तिथे झटकत होती. आता खारीचा जीव केवढा आणि तिच्यापासून होणारं काम किती, परंतु ती काय काम करणार अशी नकारात्मक भूमिका न घेता श्रीरामाने तिचं कौतुक केलं आणि आपले पवित्र पावन दैवी हात तिच्या पाठीवर ठेवले आणि त्या खारुताईच्या पाठीवर ठेवलेले हात आणि रामाचे बोट आज सर्व खारुताईंच्या पाठीवर आहेत. तर आपल्याला सगळ्यांसोबत एकत्रित राहायचं असेल, सगळ्यांना घेऊन चालायचं असेल, जीवन हा जगन्नाथाचा रथ आहे. तो एकट्याचा रथ नाही, तो एकट्याने उडू शकत नाही. संसार ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला पती आणि पत्नी हे दोन चाक असतात. त्यानंतर मग त्या दोन चाकांना अपत्य होतात, मग ते अपत्य त्या गाड्याला ढकलतात पुढे. सो इट बिकम्स अ टीम. अ पेअर इज कन्व्हर्टेड इनटू टीम. चौथं काम आहे, चौथा फायदा जो आहे, ग्रॅटिट्यूड कशी मदत करते मानवाला, ती मोटिवेट करते, प्रेरित करते. मोटिवेशन म्हणजे प्रेरणा. जेव्हा तुम्ही कनेक्टेड असता, जेव्हा तुम्ही एकमेकांच्या सोबत असता, जेव्हा तुम्ही एकत्र असता, तेव्हा तुमच्या मनातली एकटेपणाची भावना निघून जाते आणि त्यावेळेला तुम्ही प्रेरणेने काम करायला लागता. आणि प्रेरणेने काम करताना तुम्ही परसीव करता की हे जे मी काम करतो आहे याचे आउटकम्स, याचे रिझल्ट्स, याचे परिणाम हे चांगले असतील. आणि चांगले परिणाम परसेप्शन करणे, चांगल्या परिणामांचं चित्र चितारणे, इमॅजिनेशन. समोर चित्र रंगवायचं आणि ते चित्र विविड असायला हवं, सुस्पष्ट असायला हवं. त्या चित्रामध्ये जेवढा विविडनेस असेल, त्या चित्रामध्ये जेवढी क्लॅरिटी असेल, तेवढं आउटकम चांगलं होईल. पाचवी महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, ज्या वेळेला तुम्ही आनंद व्यक्त करता, त्यावेळेला तुम्ही रसग्रहण करता, कुणाचं कौतुक करता एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या अचीवमेंट बद्दल, तर तुमच्या मनातले ताण आणि तणावाचे परिणाम सबसाइड होतात आणि तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते. एक लक्षात घ्या, दुसऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं मनपूर्वक कौतुक करण्यामध्ये स्वतःचा स्वार्थ असतो, हे तत्व समजून घ्या. आपण दुसऱ्याचं कौतुक करतो, दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवतो, दुसऱ्यांसाठी उभं राहून टाळ्या वाजवतो, दुसऱ्यांसाठी उभं राहून मानवंदना देतो, त्यामध्ये दुसऱ्यांचा सन्मान होत असतो. परंतु त्याच वेळेला आपण आपल्या आयुष्यातल्या तणावपूर्ण परिस्थिती बाजूला सारून पॉझिटिव्ह, सकारात्मक विचारांचे बीज आपल्यामध्ये पेरत असतो. त्यामुळे दुसऱ्यांचं कौतुक हे हातचं राखून करू नका. दुसऱ्यांना जे द्यायचं आहे ते हातचं राखून देऊ नका. ते मनपूर्वक द्या, तुमच्या मनापासून द्या, मनाच्या आतून द्या. दुसऱ्यांनी जे केलेलं आहे ते मान्य करण्यामध्ये तुम्हाला कधीही कमीपणा येत नाही,
हे लक्षात घ्या. दुसऱ्यांचं कौतुक हे तुम्ही केलेली तुमच्या कौतुकाच्या समारंभाची रिहर्सल आहे हे समजा. तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्यासाठी एखादा प्रसंग साजरा करता त्यावेळेला तसाच प्रसंग तुमच्यासाठी साजरा होण्याची नांदी तयार करत असता हे लक्षात घ्या. कारण गुड बिगेट्स गुड, बॅड बिगेट्स बॅड. त्यामुळे कधी विचार करायचा तो चांगला विचार करायचा, मोठ्या मनाने विचार करायचा हे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे कृतज्ञता कशी बाळगायची, कसं करायचं कृतज्ञतेचं काम. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट मी सांगत असतो अनेक लोकांना की तुमच्या मनामध्ये खूप वैचारिक गोंधळ निर्माण झालेला आहे. तुमच्या मनामध्ये खूप ताण तणाव निर्माण झालेला आहे आणि तुम्ही एक्स्ट्रोव्हर्ट नाही, तुम्ही इंट्रोव्हर्ट आहात. तर अशा इंट्रोव्हर्ट जातकाला मी सांगत असतो की एक वही कर आणि त्या वहीमध्ये तुझ्या मनात आलेले विचार लिहून काढ, वही बंद कर आणि वही लपवून ठेव. काय होतं ज्या वेळेला तुम्ही एक्स्ट्रोवर्ट नाही, तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलणार नाही, तुम्ही तुमच्या आईशी बोलणार नाही, तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडशी बोलणार नाही, तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलणार नाही, तुम्ही तुमच्या मोठ्या भावाशी बोलणार नाही, तुम्ही तुमच्या लहान बहिणीशी बोलणार नाही, तुम्ही स्वतःच आतमध्ये सगळं कढत कढत ठेवणार. पुढे कसं जाणार. लिहून काढा, भावनांचा निचरा करा. भावनांचा निचरा केला की तुमचा मार्ग, भावनांचा प्रवाह हा वाहत्या झऱ्यासारखा होईल, स्वच्छ पाण्याने वाहायला लागेल. त्यामुळे पहिली महत्वाची गोष्ट, हाऊ टू अचीव ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता कशी मिळवायची. तर एक ग्रॅटिट्यूड जर्नल तयार करा. एक 100 पानी 200 पानी तुम्हाला वाटेल तशी लॉंग बुक शॉर्ट बुक घ्या. त्याच्या पहिल्या पानावर तुमचं नाव ठळक अक्षरात लिहा. ठळक अक्षरात लिहा, बोल्ड. तुमचं नाव लिहिताना श्वास रोखा. तुमचं नाव जे काय आहे, तुमचं नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव आडनाव, तुम्हाला कसं नाव वाटतं लिहायला. तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं आडनाव कुठल्याही पद्धतीने लिहा, पण लिहिताना श्वास रोखा. श्वास रोखताना चांगले विचार मनात आणा आणि लिहून झालं की तो श्वास सोडून द्या. I have decided to be happy. I have decided to write a gratitude journal. आतलं पान काढा अनुक्रमणिकेनंतरचं आणि त्याच्यावर या सादरीकरणामध्ये दिलेली सुंदर कविता लिहून काढा. आणि तिसऱ्या पानापासून प्रत्येक दिवशी लिहायला लागा की आज माझ्या जीवनामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी झाल्या, त्या गोष्टी कोणामुळे झाल्या. स्वतःमुळे झाला असतील तर स्वतःचा आभार माना. दुसऱ्यामुळे झाले असतील तर दुसऱ्यांचा आभार माना. तुम्हाला असं वाटत असेल की ईश्वरामुळे झाले असतील, ईश्वराचे आभार माना.
माना, शब्दात लिहा. ग्रॅटिट्यूड जर्नल. तुमच्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी होत असतात. तुम्ही कोणाकडे जाता, कोणीतरी तुम्हाला बक्षिसाचं पाकिट देतं. बघा, ते पाकिटामध्ये किती पैसे आहेत हे महत्वाचं नाही आहे, पण ज्या भावनेने ते दिल्या गेलेलं आहे तो तुमचा सत्कार आहे. तुम्ही कधी लिहिलं का वहीमध्ये की आज मला अमुक अमुक व्यक्तीने, ज्याचं माझं नातं असं असं आहे, मला पाकिट दिलं, त्या पाकिटामध्ये इतके रुपये आहेत, मी हे पाकिट मिळाल्यामुळे अतिशय आनंदी आहे आणि ज्यांनी मला हे पाकिट दिलं त्यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. थँक्यू म्हणू नका. थँक्यू इज अ व्हेरी बॅड वर्ड. लिहून काढा. कारण का मी असं का म्हणतोय? शब्द हे ब्रह्म आहे. शब्द हे ब्रह्म आहेत. उच्चारलेले शब्द तुमच्याकडेच परत येतात. शब्द हे ब्रह्म आहे. उच्चारलेले शब्द हे तुमच्याचकडे परत येत असतात. म्हणून चांगले विचार करा, चांगले उच्चार करा. कारण सरस्वती कंठामध्ये वास करते, तर लक्ष्मी जिभेवर वास करते. त्यामुळे अपशब्द बोलू नका. लिहा त्याच्यामध्ये. तुम्हाला कोणीतरी चांगला डबा करून दिला दिवाळीसाठी, तुम्हाला कोणीतरी चांगला 4 खाणी व्यवस्थित डबा तयार करून दिला. तुम्ही कधी ग्रॅटिट्यूड निर्माण केलेली आहे का त्या व्यक्तीबद्दल? कधी मनामध्ये ग्रॅटिट्यूड आणली आहे का? नाही आणत आपण. ते काय त्याचं कर्तव्य आहे म्हणून त्याने दिलं, मी त्यांचा हा लागतो म्हणून त्यांनी मला दिलं, अशी आपली भावना असते. ती भावना आपल्याला लहान बनवते. त्यामुळे ग्रॅटिट्यूड जर्नल मध्ये लिहून काढा, आज मी या ठिकाणी गेले होते, हा सण होता, हा दिवस होता आणि त्यांनी मला डबा दिला, त्या डब्यामध्ये या या गोष्टी आहेत, या डबा मला मिळाल्या, डब्यातल्या वस्तू मला आवडल्या, त्याचा मी आनंद घेतला. देणाऱ्याबद्दल आणि घेणाऱ्याबद्दल माझ्या मनामध्ये कृतज्ञता आहे. बघा, असा विचार करून काय होतं, तुमचं जीवन बदलतं की नाही? हाऊ दुसरं उत्तर आहे. ऍप्रिशिएट द इनटँजिबल. अमूर्त गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत अमूर्त आहे. आपण सूर्य बघितला कवितेमध्ये, आपण चंद्र बघितल्या, चांदण्या बघितल्या. सूर्य असताना चांदण्या असतात का? असतात ना. पण सूर्याच्या प्रखर प्रकाशापुढे त्या दिसत नाहीत. सूर्य असताना चंद्र असतो का? असतो ना. पण सूर्याच्या प्रखर उजेडामध्ये तो दिसत नाही. आता चंद्र, सूर्य, चांदण्या, आकाश, नभ, मेघ, ढग यांना प्रवाहित करणारा, नियंत्रित करणारी कुठली तरी अमूर्त शक्ती आहे, हे मान्य करावं लागेल तुम्हाला. चंद्र सूर्यावर आपटत नाही, शनी मंगळावर आपटत नाही. याचा अर्थ देर इज अ सिस्टीम इन प्लेस जी अमूर्त आहे आणि या अमूर्त शक्तीबद्दलच कृतज्ञता त्या कवितेमध्ये व्यक्त केली आहे, म्हणून मी त्या कवितेचा समावेश या सादरीकरणामध्ये केलेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, काही लोकांना भूतकाळ विसरता येत नाही. 3 प्रकारचे लोक असतात.
नंबर एक, ज्यांना भूतकाळ विसरता येत नाही, त्या भूतकाळातल्या चांगल्या घटना आठवत नाहीत, फक्त वाईट घटना आठवतात. अरे भूतकाळामध्ये चांगल्या घटना घडलेल्या आहेत, सुपर चांगल्या घटना घडलेल्या आहेत, सुपर आनंदी घटना घडलेल्या आहेत, तशा वाईट घटना पण घडलेल्या आहेत. परंतु ही व्यक्ती केवळ जुनामधलं वाईटच उगळते, ही पहिल्या प्रकारची व्यक्ती असते. दुसऱ्या प्रकारची व्यक्ती ही जुन्यामधलं सगळंच विसरून गेलेलं असतं. की आई वडिलांनी मला शिकवण्यासाठी कर्ज काढलं, आई वडिलांनी मला शिकवण्यासाठी कर्ज काढलं, त्या कर्जाचे हप्ते कोणी फेडलेत? मी तर भरलं नाही त्याच्यासाठी, काय मी तर काही केलं नाही त्याच्यासाठी, मी तर विसरून गेलो की माझ्या शिक्षणासाठी आई वडिलांनी कर्ज काढलेलं होतं. ते कर्ज माझ्या नावावर होतं, ते मी नोकरी लागल्यानंतर मला फेडायचं होतं, पण मी पूर्ण विसरून गेलो. मग आईने आपली संपूर्ण पेन्शन विकली आणि ते कर्ज फेडलं. दुसऱ्या प्रकारची व्यक्ती ही भूतकाळात झालेल्या सगळ्या घटना विसरते, चांगल्या आणि वाईट, आणि ती व्यक्ती वर्तमान काळात नसतेच, आपण त्या गावचेच नाही, अशा पद्धतीने ती वागते. या दोन्ही व्यक्ती आपल्याला नको आहे. भूतकाळातल्या चांगल्या घटना आठवा. भूतकाळ आठवून भविष्यकाळ घडता येत नाही. काय महत्वाचं आहे, भविष्यामध्ये आपल्याला जायचं आहे. जर भविष्य आपलं घडवायचं असेल तर आजचा क्षण हा महत्वाचा आहे. प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. कुठला क्षण महत्वाचा असतो? भूतकाळात गेलेला क्षण महत्वाचा की भविष्यात येणारा क्षण महत्वाचा? तर वर्तमान काळात असणारा क्षण हा महत्वाचा असतो. आणि वर्तमान काळामध्ये तुम्ही कसे वागता याच्यावर भविष्य काळ घडत असतो. त्यामुळे भूतकाळ उगाळणं सोडा. भूतकाळातल्या चांगल्या घटनापासून ऊर्जा घ्या. तुमचे स्वप्न मॅनिफेस्ट करा, व्हिज्युअलाइज करा, व्हिविफाय करा. पण आजच्या क्षणामध्ये जगा. मी आज काम करतो आहे, आज मी 10 तास काम करतो आहे, आज मी 12 तास काम करतो आहे. माझा उद्याचा भविष्यकाळ सुखकारक व्हावा म्हणून. आज जर तुम्ही नुसतं डोक्याला हात लावून बसलात आणि मी आज खूप थकलो आहे, माझं मन ठिकाणावर नाही आहे, माझा मेंदू चालत नाही आहे, तर तुम्ही आजचा प्रेझेंट मोमेंट हा वाया घालवत आहात. प्रेझेंट मोमेंट ग्रॅटिट्यूड मुळे तुम्हाला परत मिळवता येतो. ती भावना आपल्याला हे करता येते की अशाच ग्रॅटिट्यूडचे मोमेंट्स माझ्या आयुष्यात वारंवार यावेत, म्हणून मी हा क्षण उपभोगणार आहे, कार्य करणार आहे, पूर्ण उमेदीने कार्य करणार आहे. शेवटचा मुद्दा, हाऊ, ग्रॅटिट्यूड कशी व्यक्त करायची. मनुष्य एकटा राहू शकत नाही. भगवंतानी पण सांगितलं, एकोहम बहुस्या, मी एकटा आहे पण मी अनेक होईल. कारण जीवन हा एकट्याचा प्रवास नाही, प्रवाह नाही.
तर दुसऱ्यांबद्दल आपुलकीची, आदराची भावना ठेवणं फार आवश्यक आहे. ममतेची भावना ठेवणं आवश्यक आहे. दुसऱ्यांना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्यांबद्दल तुम्ही सहानुभूती, अनुभूती दाखवाल. दुसऱ्यांबद्दल आदर दाखवाल. दुसऱ्यांबद्दल कृतज्ञता दाखवाल. दुसऱ्यांनी तुमच्यासाठी काही केलं तर आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला हवं, अशी तुम्ही वृत्ती ठेवाल, तर त्यातून तुमचा प्रवास अधिक सुखकारक होईल. त्यामुळे स्वामी समर्थ महाराज सांगतात, प्रत्येक दिवशी एक चांगलं कर्म करा. काय होईल? आज एक चांगलं कर्म केलं, उद्या एक चांगलं कर्म केलं, अशा या चांगल्या कर्मांची, आणि हे चांगलं कर्म आम्ही दुसऱ्याला उपकारक असं करणार आहोत. त्यामुळे या उपकारक लोकांची साखळी तुमच्या भोवती निर्माण होणार आहे. त्यामुळे कृतज्ञतेचा गहन अर्थ समजून घ्या आणि त्यांचे तुमच्या जीवनावर होणारे परिणाम समजून घ्या. आजच्या या सादरीकरणामध्ये ग्रॅटिट्यूड आणि कृतज्ञता या मानसशास्त्रातील संबोधाचा आपण अभ्यास केला. हा व्हिडिओ आणि ही मानसशास्त्रीय सिरीज आपल्याला कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा. लाईफ पॉझिटिव्ह चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. जर चॅनलला, व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा. लाईफ पॉझिटिव्ह तुमचं जीवन सुकर करण्यासाठी अशाच प्रकारच्या स्पंदनात्मक, नवीन, कृतिशील, कृतीपर, सकारात्मक विचार घेऊन तुमच्या समोर येईल. धन्यवाद.